शरीर निरोगी, मन शांत आणि आनंदी आत्मा ठेवण्याचा एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजेच योगा. रोज काही मिनिटे योगा केल्यास मन शांत राहतं, एकाग्रता वाढते आणि आयुष्यभराची ऊर्जा मिळते. ती कशी? तर चला जाणून घेऊया आपल्या आनंदी हास्य योगा ग्रुप कडनं. आपण चिडचिड करतो, आपला स्वभाव अगदी अग्रेसिव्ह होऊन जातो. मग यापैकीच काही लोक आपल्याला सुचवतात की ध्यान करा, मेडिटेशन करा. मग ते मेडिटेशन कसं? तर एकदम शांत मनाच्या गाभाऱ्यात जाऊन दोन भुवयांच्या केंद्रस्थानी शांतता, ना कसलं भान ना अनुमान काही. आम्ही शांत आणि कधी रागवणार नाही. एक जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी तब्बल 15 वर्षापेक्षाही जास्त लोकांना योग शिकवतो. नाव विष्णू मोरे. माननीय श्री विष्णू मोरे सरांकडे जाऊयात आणि त्यांचं या ग्रुप बद्दल मत ऐकूयात. बरं बरं थांबा, निशुल्क आहे बर का, एकही रुपया फी नाही. मी असं ऐकलंय आपल्या ग्रुपचं नाव आनंदी ग्रुप आहे. हो, त्याबद्दल काय सांगसाल सर? आनंदी योगा ग्रुप म्हणजे मला एक आनंद वाटतोय. यांच्या चेहऱ्यावर शिकवलं, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसतोय त्यांचा आनंद बघून मला आनंद होतोय, म्हणून मी आनंदी योगा ग्रुप नाव ठेवलेलं आहे. आणि मला त्याच्यामध्ये फार आनंद होतो यांना शिकवण्यामध्ये. जर एखाद्या दिवशी जर कोणी कमी आले दुसरी रागवतो सर्वांना, म्हणून तुम्ही येत चला, माझं हेच आहे उद्देश. आता बरेच लोक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या म्हणजे हौसी राहतात, काही मजा राहते जी पूर्ण नाही झाली, तर आता बस टाइमच टाइम आहे ती मी पूर्ण करणार. पण हे सर्व सोडून तुम्ही योगाकडे विशेष लक्ष दिलं? कारण स्वतःचे शहर मी सर्वात प्रथम मी अगोदर सुरुवातीला 20 वर्षापूर्वी तंबाखू खात होतो. मला कमीत कमी 2 ते 3 पुढे तंबाखूचे लागत. असं आहे का? व्यसन सोडल्या जातात योगामुळे? हो, बिलकुल सुटतात. पण का सातत्य ठेवलं तर नक्कीच सुटतात. बऱ्याच वेळा आपण ट्रेकिंगला जात असतो, 15 दिवसातून एकदा, बऱ्याच वेळा 15 दिवसातून एकदा जात असतो आम्ही. त्याची पार्श्वभूमी कशी? ते एक प्रकारचं ट्रॅकिंगला जर गेलं तर स्टॅमिना वाढतोय. वर चढताना आता उदाहरणार्थ तुमच्या मम्मी काल गेल्या, त्या थकल्या नाही, तुम्ही थकलात, म्हणजे त्याच्यामध्ये आनंद मिळतो आणि एक स्टॅमिना पण वाढतो आणि स्फूर्ती येते आणि वारंवार जाण्याची इच्छा होते आणि एक प्रकारचा वर गेल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन भरपूर मिळतोय. सर्वात महत्वाचा ऑक्सिजन भरपूर मिळतोय. सर म्हणजे पूर्वी तुम्ही दिवसभर काम करायचे सेवानिवृत्त होण्या अगोदर, आणि आता बसून असता, मग तेव्हाच कामाचं तेवढं व्यायाम होऊन जायचा, तर आता व्यायामाचं दिवसभर कसं मॅनेज करता? दिवसभर माझं मॅनेज करण्याचं कसं, अगोदर मी सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा मी जवळपास 10 वर्ष, त्याच्या सर्व्हिसमध्ये असताना 10 वर्ष मी केलंय. मला रोज त्याची आवड आहे, पहिल्यापासून आवड योगाची. आणि अगोदर सुद्धा मला थकवा येत नव्हता आणि आताही योगा सुरू रिटायर सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा मला योगा केल्यामुळे अजिबात थकवा येत नाही. मी यांना सर्वांना पाठीमागे टाकून सर्वात पुढे मी चालत राहतो केव्हाही. मी माझी स्वतःची तारीफ करत नाही, परंतु सत्य हा योगाचा परिणाम आहे. आणि आपल्या ग्रुपची दिनचर्या कशी असते सर? योगाची दिनचर्या सकाळी 5:15 ते 7:15 पर्यंत आमचं योगा चालतोय. मी असं ऐकलंय की कोणी गैरहजर असल्यास त्यांना शिक्षाही मिळते. शिक्षा बिलकुल. शिक्षा म्हणजे दुसरे त्यांना फार मी बोलतोय, म्हणजे एक रागात नाही, प्रेमाने बोलतोय सर्वांना. मला राग येतच नाही, प्रेमाने बोलतोय. परंतु आमचा शनिवारी ड्रेस कोड असतोय. शनिवारी जर ड्रेस कोणी जर घालून नाही आलं, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टी असते आणि सोमवारी आम्ही त्या व्यक्तीकडनं दंड घेतो. दंड म्हणजे काय घेतो का, त्यांनी एक 250 ग्राम मनुके आणायचे, बदाम आणायचे किंवा खारीक आणायचे, सर्वांमध्ये वाटून द्यायचे. ही आमची दंड आहे. सर एवढा स्त्री शक्तीचा ग्रुप आहे, सर्व महिला आहेत, तर त्याच्या एकटा पुरुष या सर्व महिलांना सांभाळतो म्हणा किंवा मार्गदर्शन करणं सो वेळोवेळी, तर त्याचा तुमचा कसा प्रवास होता? प्रवास म्हणजे असा आहे, घरची एक बायको लवकर सांभाळली जात नाही, परंतु मला या सगळ्या भगिनीला सांभाळावं लागतं. म्हणून त्यांना त्या पण माझ्या मी जसं आधीच त्याचं पालन करतात, जसं सांगतात तसं करतात, म्हणून मला त्यांचा फार आवड निर्माण झाली. आणि आता बरेच लोक असे आहेत जे आळशी होत चाललेत, जास्त मोबाईलकडे लक्ष,
बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगसाल? आपण तर किती जरी सांगितलं परंतु मोबाईल काही कोणाकडनं सुटत नाही. तो त्याने एकदा खाली मान घातली मोबाईल मध्येच असतात. त्याच्यात त्याला आपण काहीच करू शकत नाही. किती जरी आपण योगा बद्दल सांगू त्यांना परंतु ऐकलं त्यांनी तर आनंदाची गोष्ट, नाही ऐकलं तथा असतो. भविष्यात आपला आनंदी योगा ग्रुपचा एक मोठा योगा ग्रुप होईल आणि बरेच शिबिरालाही आपण जाता, हो. तर ते आणि मी झालं, आमच्या रुपाली झाल्या, अजून बडगुजर ताई झाल्यात. आमचे बरेच मेंबरनी त्यांना ट्रॉफी मिळालेली आहे, सर्टिफिकेट मिळालेलं आहे. मी राज्य स्तरावर गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि प्रमाणपत्र मिळालं. राज्य स्तरावर फर्स्ट आलेलो होतो आम्ही. सर्व यांचे सहकार्य, त्यांच्यामुळे मी येतोय, माझ्यामुळे हे येतात. मी आहे म्हणून यांना वाटतं सर आपल्याला रागवतील म्हणून हे येतात. कंटिन्यू म्हणून चालू आहे. Yes, sir. धन्यवाद सर. आपलं एक शीर्षासन एक आसन आहे. हे आसनामुळे आपल्याला, जसं आपण शीर्षासन केल्यानंतर पूर्ण आपल्या शरीराचा रक्तस्राव उलटा चालतोय, आपल्या मेंदूमध्ये रक्त येते पूर्ण. आणि जेव्हा शीर्षासन झाल्यानंतर आपण सरळ उभं राहतो, पूर्ण रक्ताचा प्रभाव स्पीडमध्ये शरीरामध्ये चालतोय. म्हणजे आपल्याला डोळ्याची समस्या येत नाही. मला अजून चष्मा नाही, डोळ्याची समस्या येत नाही आणि बरेच त्याचे आजार आपल्याला शीर्षासनामुळे नाहीसे होतात. नमस्कार. तुमचं नाव, वय? माझं नाव रुपाली मेटे आहे. माझं वय 33 वर्ष आहे. गेले किती वर्ष इथे येताय तुम्ही? मी 6 महिने झाले इथे येते. अगदी 6 महिन्यात अगदी एवढा 6 महिने छान. झाले. आम्ही बघितलं आता तुमचं प्राणायाम, छान केलं. इथे येण्यासाठी काय तुम्हाला रोज मोटिवेट करत राहतं? म्हणजे एवढं वाटत नाही? सरांची प्रेरणा आहे. हा. सर खूप आम्हाला छान मोटिवेट करतात, छान हा. शिकवता. त्यामुळे आम्ही न चुकता इथं येतो. हा. आणि इथं आलं का आम्हाला छान, म्हणजे खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. सरांनी जे काही शिकवलं त्यामुळे दिवसभर छान, म्हणजे एकदम दिवस छान जातो. असं आळस येत नाही, काही नाही. आणि कामामध्ये अजून स्फूर्त वाढते. आता एवढा मोठा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये सर्वात लहान म्हटलं तर तुम्ही, तर या सर्वांकडनं तुम्हाला कसं ठेवलं जातं? छान, एकदम असं वाटतच नाही का मी नवीन आहे, मैत्रिणीसारखं एकदम लहान मोठे असं आम्हाला काहीच वाटत नाही. सगळे छान एकदम फ्री राहतात. योगा केल्याने आपण ताजतवाने राहतो, याबद्दल काय सांगसाल? योगा शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि केलाच पाहिजे. त्यामुळे दिवस पण छान जातो आणि आजार पण कमी होतात आपले. एक गोष्ट लक्षात घेतली का? बघा, सवय, नियम. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? मी संजीवनी श्रीराम काळे. तुमचं वय? मी आता 60व्या वर्षात पदार्पण केलंय. बापरे, किती वर्षापासून जोडलं गेलं तिथे? मला आता 2.5 वर्ष झाले मी योगाला येते. त्यामुळे मला दिवसभर फ्रेश वाटतं. मी सकाळी अलाराम नसताना मी 3 वाजता मला जाग येते. 5 वाजता मी गार्डनला येते, पूर्ण व्यायाम करते आणि दिवसभर फ्रेश राहते. रात्री मात्र 10ला मी झोपून जाते. योगा केल्याशिवाय मला दिवसभर फ्रेश वाटत नाही. मी आज 10 वर्षापासून योगाला येते. 6 ते 8 महिन्यापासून येत आहे. माझे योगाला येण्यापूर्वी एक पाय दुखत होता, जास्त पेन होत होता पायामध्ये. आता योगाला सुरुवात केल्यापासून पेन कमी झालं पायामधलं. ओके. नमस्कार. तुमचं नाव? माझं निरंतर. आणि तुमचं वय? माझं वय 52 वर्ष आहे. सर, रोज नित्यनियमाने इथे येता, तर काय बदल झाले तुमच्यात? माझं जे मन आहे, मन अतिशय माझं फ्रेश आहे. मला आधी जे चक्कर येत होती, म्हणजे त्यामुळे मला डॉक्टरांनी गाडी चालवायला नाही सांगितली होती. पण मी गेल्या 20 वर्षापासून योगा करतो आहे आणि ह्या ठिकाणी 5 वर्षापासून मी योगा देत आहे. तर त्यामुळे माझ्यामुळे अतिशय मानसिक, शारीरिक, सर्वच सामाजिक सगळ्यामध्ये माझे बदल झाले आहे. आणि हा जो ग्रुप आहे, एक फॅमिली ग्रुप आहे आपला आनंद योगाचा. या ठिकाणी असं वाटत नाही की सगळ्या माझ्या बहिणी आहे, सगळे आहे, सगळे चांगलं आहे. आणि योगाला आल्यामुळे मन अतिशय आनंदित राहतं. नको औषध, नको गोळी,
हसत हसत वाजवा टाळी, असा हा योगाचा जो ब्रीदवाक्य आहे हे अतिशय खरे आहे. त्यामुळे आता आणि कुठल्याही म्हणजे मेडिसिन वगैरे घेण्याची गरज नाही योगा झाल्यामुळे. तुमच्या वयाच्या बाकी लोकांना तुम्ही काय सांगसाल? सर्वांनी आपल्या आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. किती जरी तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल तरी पण अच्छा. आपल्या शरीरासाठी तुम्ही 1 तास तरी काढलाच पाहिजे, हे मी सर्वांना सांगेल. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार मॅडम, तुमचं नाव? माझं नाव शोभा भगवान बडगुजर. मी गेल्या 20 वर्षापासून योगा करते. म्हणजे 2005 पासून मी योगा करते. आधी आम्ही फिरायला जायचो आणि फिरून आल्यानंतर आम्हाला मोरे सर भेटायचे आणि त्यांनीच ही प्रेरणा दिली की योगाला येत चला असं. आणि तेव्हापासून आमचा आधी नागरिक हास्य ग्रुप होता पवननगर मध्ये, तिथं आम्ही योगा करायचो आणि खूप मोठी त्यावेळेस शाखा होती, जवळ 700 ते 800 जण मेंबर होते त्यावेळेस. आणि त्याच्यामधनं शिक्षक तयार केले. मग आमच्या मोरे सरांनी जवळजवळ एका वर्षात 14 शिक्षकांना तयार केलं आणि त्या 14 शिक्षक जवळजवळ सर्व एरियामध्ये जाऊन मग योगा घ्यायला लागले. तर मी पण योगा टीचर आहे आणि बरेचसे बक्षीसही मला मिळालेले आहे. सध्या मी इथंही योगा करते. आमचं संत निरंकारी भवन आहे, तिथं मी रोज संध्याकाळी 5 ते 6:15 योगा घेते. तिथं जवळजवळ 50 भगिनी आता योगा देतात. फक्त आरोग्य देणं हे आपलं काम आहे. कोण काय म्हणतं, कोण किती नावं ठेवतं हे प्रत्येकाचं असतं. कारण एक स्त्री जर कोणी पुढे जात असेल तर कोणीतरी खेचणारं असतं. पण जेव्हा खेचत असता त्यावेळेस समजायचं की आपली प्रगती होत आहे आणि त्या प्रगतीच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. कारण हे ऋण असतात, समाजाचे असतात, सोसायटीचे असतात आणि हे ऋण फेडण्यासाठी जे माझ्या गुरूंनी दिलंय की निशुल्क योगा शिकवायचा. आज पण मी जो योगा शिकवते तर त्याचा 1ही रुपया घेत नाही. मी फक्त माझा वेळ देते आणि योगामुळे मी कळसुबाईचं शिखर आणि गड किल्ले जवळजवळ 13 गड किल्ले माझे बघून झाले. मी सर्व आताच अमरनाथला पण जाऊन आले आणि पायी चढणं, पायी उतरणं आणि पुढच्या वर्षीचं स्वप्न आहे मानसरोवर यात्रा. त्याची पण आता तयारी चालू आहे. त्यासाठी मी रोज 12 ते 13 किलोमीटर चालते. माझं वय आता सध्या 60 चालू आहे आणि असे भरपूर असे प्रमाणपत्र मला मिळालेले आहे. आणि जे काही आहे ह्या योगामुळे मी गेल्या जवळजवळ 2015 पासून रक्तदान करते संत निरंकारी मंडळामध्ये. ते पण प्रमाणपत्र माझ्याजवळ असे भरपूर आहे. पण हे आता एवढं काय आणायचं म्हणून थोडंच घेऊन मोजकेच आणले आहेत. आणि मागच्या वर्षी आमची आंबडला हे झाली होती सूर्य नमस्कार स्पर्धा, तर त्याच्यात पण माझा नंबर आला होता आणि त्याच्यात पण मला हे पदक वगैरे मिळालं होतं, प्रमाणपत्र मिळालं होतं. आणि आताच मागच्या 2 महिन्यापूर्वी गरवारे कम्युनिटी सेंटरला आसनची स्पर्धा होती आणि त्याच्यात पण माझा नंबर आला पहिला आणि त्याच्यात मला ही ट्रॉफी आणि पुन्हा हे मेडल मिळालं होतं. तर योगा हा असा आहे की जर योगाची गोळी आपल्या जवळ असेल तर मेडिसिनवर जायचं म्हणजे मेडिकल घ्यायचं काम नाही आणि दवाखान्यात जायचंही काम नाही. आणि असं म्हणता की शरीर जर स्ट्रॉंग असेल तर तेच चांगली प्रॉपर्टी आपली आहे. हेल्थ इज वेल्थ असं म्हणता आणि तीच प्रॉपर्टी आपल्याला, माझी अशी स्वतःची इच्छा आहे की भगवंताने जे शरीर आपल्याला दिलेलं आहे, जसं निरोगी दिलं होतं तसंच शरीर आपण त्याला त्याचं परत करावं एवढीच इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी मी रोज योगा करते. धन्यवाद. आरोग्यम धन संपदा. संपदा. ताई तुमचं नाव? ज्योती पाडळकर. माझं वय 49 वर्षे. मी जवळपास 3 वर्ष झाले इथे सरांकडे येते. मला सर्वायकलचा प्रॉब्लेम आणि सायटिकाचा प्रॉब्लेम होता. चक्कर यायचे, 8 दिवस चक्कर राहायचे, गोळ्या औषधी घेतल्याशिवाय फरक पडत नव्हता. जसं सरांचा क्लास जॉईन केला तसं आता त्या वेळेसपासून मला अजिबात चक्करही आलेली नाही आणि ऍसिडिटी होती हायपर. तर इथे ते प्राणायाम आम्ही जे कपालभाती वगैरे करतो त्यांनी सगळे आजार पण गेले, ऍसिडिटीचा पण त्रास होत नाही आणि मैत्रिणी पण भरपूर मिळाल्या जॉईन झाल्यामुळे. परत एकदा शाळेत रोज येतो, सरांकडे शिकतो असं वाटतं आणि एकदम छान वाटतं, फ्रेश वाटतं. दिवस पूर्ण चांगला जातो आणि काय सरांचे उपकारच आहेत आमच्यावरती. निशुल्क सगळं शिकवतात आणि सगळ्यांना एवढं फ्री सेवा देतात आणि रागवतात सुद्धा. एखाद्या जसं शाळेत आपण बोलणे खातो तसं आम्ही सरांचे बोलणे पण खातो. आणि युनिफॉर्म आमचा आहे शनिवारचा
तो जर नाही घातला दंड पण करतात शाळेसारखाच. सगळी एक शाळा झाली आमची आणि एकदम छान वाटतंय आणि फरक पडले खूप तब्येतीमध्ये पण, याच्यामध्ये पण. मित्रमंडळ नवीन तयार झाल्या. लग्नानंतर मग सहसा इतक्या मैत्रिणी मिळत नाही, त्या इथे येऊन त्या मैत्रिणी पण खूप मिळाल्या. छान वाटतंय. ज्योती देशमुख, माझं वय 62. मी 4 महिन्यापासून योगाला यायला लागले. आधी पण येत होते पण मध्ये गॅप पडलाय, त्याच्यानंतर परत 4 महिन्यापासून येऊ लागले. मला फार गुडघ्यांचा त्रास आहे, पण मी योगाला येते तेव्हापासून 2 वाजेपर्यंत तरी कामं करू शकते घरातली. त्यामुळे मी रोज यायचा प्रयत्न करते. सर खूप छान शिकवतात. सध्या मला काहीच त्रास नाही, कशाची गोळी वगैरे काही नाहीये. मला येऊन खूप आनंद होतो. माझे गुरु विष्णू मोरे सर, त्यांनी मला खूप मुलीसारखं सांभाळलं. म्हणजे मी अगोदर यायची योगाला, पण मी 2 वर्ष नाही आले. पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तू योगाला यायला पाहिजे. माझे मिस्टर एक्सपायर झाले होते, मला खूप डिप्रेशन आलं होतं. त्यांच्यामुळं मी योगाला आलेली आहे. आणि त्यांनी मला खूप म्हणजे मी मेंटल इतकी हे झालते की मला काहीच आठवत नव्हतं, पण त्यांच्यामुळे मी चांगले झाले. योगाला दररोज येते, माझी मुलगी पण येते, आम्ही दोघे पण दररोज योगाला येतो. रविवारी सुट्टी असते, पण असं वाटतं की रविवारी पण येत जावं. मन फ्रेश राहतं, आनंदी राहतं आणि शाळेत गेल्यासारखं वाटतं की आपण योग्य प्रकारे सकाळी 5:15 ते 7:15 पर्यंत येतो आणि नंतर आपण सुट्टी होती. मग त्याप्रमाणे शाळेसारखेच हे पण होऊन जातं, आपलं पण वेळ निघून जातो. आणि वसंत पालवे, 2 वर्षापासून येते. योगामुळे चांगलं वाटतंय मला. पोट दुखायचं माझं, पोटाचा त्रास कमी झाला आणि योगामुळे फ्रेश वाटतं आणि चांगलं वाटतं. मला तशी एकही गोळी चालू नाही, बीपी नाही, शुगर नाही. सर नाही आले तर रागवतात. सर आमचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून आम्हाला आग्रहाने बोलवत असतं की योगाला या, योगाला या. करताना योगा घेताना सरांचं इतकं लक्ष असतं, थोडं एखाद्या वेळेस चुकलं तरी ते लगेच आवाज देतात आणि ताट बसा असं नेहमी अधूनमधून त्यांचं सांगणं असतं. आणि सर सगळ्यांकडे इतकं लक्ष देतात आणि सगळ्यांकडून योगा खूप छान पद्धतीने करून घेतात. तर यांच्याकडे जाण्यापूर्वी एक दादा म्हणू की काका ते तुम्हीच सांगा नंतर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि तुमचं वय? माझं नाव अविनाश शिर्डे, माझं वय 40. मी 2 वर्षापासून योगाला येतोय मागच्या. तर अगदी 40व्या वर्षी एवढं ताजेतवानं राहायचं कारण काय? योगा सगळ्यात महत्वाचं योगा. ते सर्वांना ताजं ठेवण्यासाठी आणि हेल्थ तुमची स्टॉप करायची असेल, एज तुमची स्टॉप करायची असेल तर तुम्हाला योगा करणं गरजेचं आहे. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचं नाव, तुमचं वय? माझं नाव प्रिया किशोर पाटील. माझं वय आहे 53. बऱ्याच वेळा आपल्याला ट्रेकिंगला न्यायला जातं. भंडारदरा नेमकीच तुमची ट्रिप झाली असं ऐकलंय मी, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? बापरे, भंडारदऱ्याला आम्ही दिवसभर एवढा एन्जॉय केला, एवढ्या फिरलो, निसर्ग बघितला. आम्हाला घरची एवढी पण आठवण नाही आली थोडीशी सुद्धा नाही. लक्ष केंद्रित होतं. खूपच आनंद घेतला आम्ही. आणि आनंदी योगा ग्रुप मध्ये मोरे सर आम्हाला निशुल्क हे घेतात, म्हणजे 1 रुपया पण फी घेत नाही. आणि खूप अगदी प्रत्येकाकडे इतकं लक्षपूर्वक लक्ष देतात की अगदी कोणीच नाही देऊ शकत एवढं मोरे सर छान शिकवतात. आनंदी ग्रुपमध्ये जर मी 1 दिवस नाही आली तर असं समजते की माझ्या जीवनातला 1 दिवस माझा कमी झाला आनंदाचा. इतका मला हा ग्रुप आवडतो. आणि इथं येण्यासाठी मी सकाळी अगदी 4 वाजेपासून उठलेली असते. आवरून कधी जाऊ गार्डनला एवढं छान वाटतं. आणि 6-7 वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता पायांचा, गुडघ्यांचा. तर मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही 2 महिने उठू शकत नाही म्हणे, तर जायचं नाही. तर सरांनी योगा शिकवल्यामुळे 1 महिन्यामध्ये मी गार्डनला आली सर्वांच्या. म्हणजे योगाचं एवढं हे महत्व आहे. तर सगळ्यांनी रेग्युलर योगा करायला पाहिजे. 1 घंटा स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे योगाचा. त्याच्यामुळे निरोगी जीवन जगते एकदम. आणि 1 सुद्धा गोळी मी घेत नाही गुडघ्यांसाठी. नमस्कार बेटा. तुमचं नाव, वय? मी आनंदी योगा ग्रुपची मेंबर ममता पाटील. आनंदी योगा ग्रुप म्हणजे खूप आनंद देणारा आणि मला स्वतःला खूप आनंदी राहायला आवडतं.
मी स्वतःही आनंदी राहते, दुसऱ्यालाही आनंदी ठेवते. आजार हा प्रकार मला माहिती नाही. गोळी वगैरे असं कामाचा स्टॅमिना पण खूप छान आहे. मोरे सर आमचे गुरु आहेत. सर खूप काळजीपूर्वक आमचा सर्व योगा घेत असतो. आम्ही दर 15 दिवसाला ट्रेकिंगला जातो. ट्रेकिंगला म्हणजे आम्ही अक्षरशः लहान मुलासारखं पळतो. कोणी म्हणणार नाही का आता माझं वय 51 वर्ष आहे, तरी पण तिथं गेल्यानंतर फुल एन्जॉय करतो. येताना थोडंसं सर जर म्हटलं नाश्ता वगैरे करायचा करतो. जीवनाचा खूप मी आनंद घेते. मी अगदी कधी कधी लहान मुलासारखं पण होऊन जाते, की मला असं नाही की आपण वय झालंय, आपण असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे. हे मी बिलकुल म्हणजे असं मनात घेत नाही, की आपलं वय विसरून मी सगळं जीवन जगत असते. आणि जीवनाचा आनंद घेतलाच पाहिजे. मग अधूनमधून कॉमेडी केलीच पाहिजे. सगळ्यांना आपली पण गोडी वाटते ना, मग आपण छान वागल्यानंतर. एवढं माझं आनंदी ग्रुप बद्दल मला एवढं बोलायचं. तर परमेश्वराच्या कृपेने मी अशीच, मोरे सरांच्या गुरूंच्या कृपेने मी अशीच आनंदी राहणार आणि सर्वांना आनंदी ठेवणार. आनंदी ग्रुपचा विजय असो. त्याला दोन्ही टाचा गुडघ्याला लावा, टाचा शिटाला लावा, दोन्ही तळहात टेकलेले, दोन्ही तळपाय टेकलेले, संपूर्ण शरीर आपल्याला वर उचलायचं. तिथे एक साथ सुरू. एक, शाबास, अजून थोडं खालीवर, शाबास. 2, सावकाश हळू खाली विसरा. सूर्यनमस्कार कसा करायचा हे आपल्याला आमची रुपाली मेटे आणि अविनाश करून दाखवतोय. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आणि याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करता. मी फक्त यांना आदेश देईल, त्यानुसार हे करतील. आपण बघायचं, नंतर आपण पण करायचं. नंतर चला स्थिती पुढे 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 स्थिती. एक साथ सुरू. ओम मित्राय नमः. एक, हाताचे नमस्कार तिथे एक म्हटल्यानंतर. 2, पूर्ण कमरेतून मागे जातात, याला ही 2ची स्थिती. 3, पूर्ण खाली हात टेकवायचे, तळहात पूर्ण टेकवायचा प्रयत्न करायचा. जसं आमच्या रुपालीचे तळहात टेकले, कपाळ तिच्या गुडघ्याकडे पूर्ण कपाळ गेलंय. 4, डावा पाय मागे, ही 4ची स्थिती. हे आपला उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये आला पाहिजे आणि पूर्ण हे वर बघितलं पाहिजे, म्हणजे ही 4ची स्थिती. 5, पर्वतासन, पर्वतासारखा आकार झालेला आहे. पूर्ण आपल्याला इथे व्यायाम मिळतो, इथे व्यायाम मिळतो, गुडघ्याला व्यायाम मिळतो. 6, अष्टांग योग स्थिती. शरीराचे 8 अंग जमीन मिळालेले, कपाळ, दोन्ही तळहात, दोन्ही गुडघे, दोन्ही पायाचे बोट, हे सर्व आणि छाती हे सर्व मिळाले. 7, भुजंगासन, नागासारखा आकार, फणा काढलेला, हा पूर्ण फणा काढलेला आहे. कमरेला व्यायाम भरपूर मिळतो, छातीला व्यायाम मिळतो, पोटाला व्यायाम मिळतो. 8, टाचा पूर्ण मागे टेकलेले आहे. ह्या टाचा टेकवल्यामुळे आपल्याला गुडघ्याला भरपूर आपल्याला व्यायाम मिळतो आणि जास्तीत जास्त टाचा टेकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोटात सुद्धा आपल्याला व्यायाम मिळतो. पूर्ण इथे सुद्धा कमरेला व्यायाम मिळतो. 9, डावा पुढे परत बघा, ही एक स्थिती. 10, परत वन व्हायचं. 11, पाठीमागे जायचं पूर्ण. जास्तीत जास्त व्यायाम मिळतो या पाठीमागे गेला ना. 12, सावकाशपणे विश्राम. ओके. मी सरिता संजय जायभाये. मी संभाजीनगरला माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी आले. मी तर गार्डन मध्ये फिरत असताना मला एक ताई, प्रियाताई बोलल्या, म्हणे ताई तुम्ही तर रोज फिरायला येता, मग योगाला येत जा ना. बरं ठीक आहे म्हटलं ताई, मी येते उद्या. मग उद्या मी आल्यानंतर मी इथं 5:15 हजर झाले. दुसऱ्या दिवशी सरांनी मला पाहिलं, सरांनी माझी पूर्ण हालचाल पाहिली. सर मला एका शब्दातच म्हणाले, ताई तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहे, तुम्हाला योगा करायची सवय आहे का? मी म्हटलं हो सर, मला माझ्या गावाकडे योगा करायची सवय आहे आणि मी येणार आहे रोज. सर म्हटले ताई ठीक आहे, रोज येत जा. तुमचं नाव? मी शोभा पाडळकर. वय? माझं वय 55 वर्ष आहे. आता एवढा महिलेचा ग्रुप म्हटलं की म्हणजे महिला एक सोबत राहणं खूप अवघड गोष्ट आहे. तर तुम्हाला बांधून ठेवता तुम्ही एकमेकींना, म्हणजे
जिव्हाळा तुमच्यातला, तर त्याबद्दल काय सांगसाल? नाही, आनंदी ग्रुप मध्ये तर येतेच मी 8 वर्षापासून आणि इथे भरपूर मैत्रिणी मिळाल्या. जवळपास 40-50 मैत्रिणी आहेत इथे आणि सगळ्या मैत्रिणींमुळे सगळ्यांना म्हणजे एकीचं जरी चुकलं तरी बाकीच्या सगळ्या समजून सांगतील, एकमेकींना सगळं समजून घेतील आणि असं राग वगैरे मानत नाही. पण लगेच एखादी जरी राग भरली तरी सगळ्या मिळून तिथे जाऊन समजून सांगतील त्यांना, नाही असं नाही तसं नाही. जिला राग आला ती सुद्धा एका मिनिटात तिचा राग विरघळून जातो आणि आनंदी योगासारखी आनंदी राहते ती. आणि माझ्या बद्दल सांगायचं म्हटलं तर मी 8 वर्षापासून योगामध्ये येते आणि इतका स्टॅमिना आहे की मी पूर्वी चक्कर येऊन पडायची, म्हणजे असे दम लागायचा असं चालताना. पण मी 3 वर्ष आधी वैष्णोदेवीला पायी जाऊन आले, तर तेव्हा मलाच माझा कॉन्फिडन्स कळाला की आपण किती पायी चालू शकतो. हा सगळा परिणाम योगाचा आहे. आणि मध्यंतरी माझ्या आयुष्यामध्ये माझे 1 वर्षातच मुलगी, मिस्टर वारले. त्याच्यानंतर मी एवढे डिस्टर्ब झालेले होते मेंटली की त्यानंतर या मैत्रिणीमुळे, योगामुळे मी परत उठून उभी राहिली आणि मी शाळेमध्ये छोट्या मुलांना शिकवायला जाते. तो स्टॅमिना मला इतका पुरतो, 4 तास अगदी कंटिन्यू बोलावं लागतं, पण ते ऑक्सिजन पुरून जातं इथलं सकाळचं मिळालेलं. आणि मी एकदम निरोगी आहे. 1 महिना आधी गाडीहून पडली पण मी लगेच तंदुरुस्त होऊन परत योगाला येऊ लागले. मी जवळपास आता 2 वर्ष झाले योगाला येते. मला अगोदर मायग्रेनचा खूप जास्त त्रास होत होता, खूप डोकं दुखायचं, खूप त्रास व्हायचा, मला बिलकुलच सहन नव्हतं होत. खूप मेडिसिन्स वगैरे सगळं हॉस्पिटलमध्ये दाखवलं, पण जसं सरांनी मला जबरदस्ती योगाला यायला लावलं, त्यांच्यामुळे मी योगा सुरू केला. तर योगामुळे मला खूप फरक पडला, जवळपास 90% आता फरक आहे. मला बिलकुल त्रास होत नाही मायग्रेनचा. आता खूप छान वाटतं आणि इथं योगाला येऊन खूप फ्रेश वाटतं. मी कधी कधी येत नाही, काढा करते, रेग्युलर येत नाही सहसा, पण रेग्युलर करायला पाहिजे. आता मला त्याने खूप फरक पडलाय. आणि सरांच्या सगळ्या याच्यामुळे, योगासनामुळेच माझं ऑपरेशन रद्द झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते, मला बालदमा आहे. बालदमा म्हणजे लहानपणापासून आईच्या पोटातून जन्मल्यापासून मला दम्याचा त्रास आहे. आणि तो दम्याचा त्रास, मी म्हणते ना, दमा दम के साथ जाता है, तो ये दमा मेरे मोरे सर के इससे ही मेरा दमा गया है. आणि मला सध्या दम्याची गोळी सुद्धा चालू नाहीये. मला डेअरी फायलिनचं इंजेक्शन देत होते, तोंडातून माझ्या असं वाफा निघत होत्या आणि घाटी हॉस्पिटलमध्येच मला नेत होते. कारण बाकीचे इतकी सिरियस व्हायचे मी की मला दवाखान्यात, प्रायव्हेट दवाखान्यामध्ये घेतच नव्हते, मला घाटीतच नेत होते. तर मला अशा वाफा यायच्या तोंडातून, माझ्या अगदी फेस गाळायचा, इतकं मला दम्याचा त्रास होता. आता मला एक सुद्धा गोळी चालू नाहीये. दम्याचा एक स्प्रे मी सोबत का बरं ठेवते की इमर्जन्सी म्हणून तो दम्याचा स्प्रे मी ठेवते, नाहीतर मला आता बिलकुल दम्याचा त्रास होत नाहीये. फक्त एवढंच आहे, काही काही वेळेस मी गैरहजर राहते, सरांचे बोलणे खाते. मला असं वाटतं जाऊ द्या, हे माझे मोठे भाऊ आहेत, खाल्ले बोलणे तर काय होते, कारण आम्ही पण लहान मोठे 10 बहीण भाऊ आहोत, सगळ्यामध्ये मी सगळ्यात लहान आहे. आणि आता असं मला वाटतंय की खूप हे व्हिडिओ वाढवू नये आणि हा आनंदी ग्रुप माझा आनंदासारखाच राहावा. आणि माझं वय जवळजवळ 62 ते 63 वर्ष वय आहे माझं. आणि मला असं वाटतंय की हा आनंदी ग्रुप मध्ये येऊन मला खूप खूप आनंद मिळाला. माझं नाव कमल किरण सप्पा. मी 1 वर्षापासून येते योगाला. मला मांडी घालून बसता येत नव्हतं. योगाला जेव्हापासून यायला लागले तेव्हा व्यवस्थित बसता येते. आणि जशी मुलांना शाळेत जाण्याची एक आवड असते, त्याप्रमाणे आम्हाला रोज योगाला येण्याची आवड, की चला आज योगाला जायचंय, असं उठण्याचा एक ध्यासच असतो योगाला येण्यासाठी. आणि योगाला जसे येते मी तेव्हापासून माझ्याला खूप फायदे झालेत. आणि ज्या दिवशी मी योगाला आले नाही की मला असं प्रसन्न, फ्रेश वगैरे काही वाटतच नाही. योगाने शरीर लवचिक बनतं, हे यांच्या प्राणायामाने सांगितलं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा आपला आनंदी हास्य योगा ग्रुप वर्षानुवर्ष इथे योगा शिकवला जातो, तोही अगदी निशुल्क. आणि तेवढ्याच आवडीने, तेवढ्याच उत्साहाने रोज पहाटे पहाटे या सर्व इथे येतात. हे तेज, त्यांचं हास्य आपल्याला कळूनच जातं